राज्याच्या विधानसभा निवडणुका या एकाच टप्प्यात घेण्याची मागणी आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे। निवडणुकीतल्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी ही शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तसंच केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशीही चर्चा केली आहे। दरम्यान महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण पाहतोय। निवडणुका एकाच टप्प्यात घ्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे। तसंच निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची देखील मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। तसंच सरकारी दरानुसार जाहिरातीला देखील मुभा द्या। मतदानासाठी सलग सुट्ट्यांचा दिवस असू नये अशी देखील मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। तसंच मतदारांसाठी शेड, पंखे, पाण्याची सुविधा देखील असावी असं देखील महायुतीकडून निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे। मतदानावेळी बॅग सोबत ठेवण्यासाठी टोकन सुविधा द्यावी। तसंच कमी मतदार संख्येचा बूथ असावा असं देखील सांगण्यात आलं आहे। तसंच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा अशी निवडणूक आयोगाकडे मवियानं मागणी केली आहे। तसंच जास्त काळ एकाच पोलीस ठाण्यात असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा अशी देखील मवियानं निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।